त्यांच्या पूर्वीच सुचले, कारण सरकार येऊन तर 2 वर्ष झाले. अचानक ही योजना लॉन्च करावीशी का वाटली? तुम्ही एक लक्षात घ्या, सरकार येऊन 2 वर्ष झालं असलं तरी हं, महायुतीमध्ये माननीय अजितदादांनी आत्ताच त्यांचा पाठिंबा दिल्यानंतर हं, लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या खुर्चीवर जे असतात हं, त्यांनी जनतेसाठी योजना आखणे, ती हं. जाहीर करणे आणि ती लोकांपर्यंत थेट पोहोचवणे हे जी. अजितदादांनी महायुतीमध्ये जाऊन अत्यंत चोखपणे केलेलं आहे. हं, आणि राहिलं की सरकार योजना तयार करायला असतात, योजना या नागरिकांना मिळायला पाहिजेत आणि लाडकी बहीण योजनेचा फायदा असा जनतेला झाला की जनतेचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 2,48,00,000 जास्त माता भगिनी त्याचा फायदा घेतला. हं, मग कुठेतरी विरोधकांना आता जो आहे बघा, लोकसभेला विरोधकांनी जो संविधान बदलणार निरेटिव्ह केला होता, तर हं. त्यांना या लाडकी बहीण योजनेचा त्रास होणं स्वाभाविकच आहे. विरोधकांनी योजना जनतेपर्यंत मिळाली म्हणून त्रास आहे का ती यशस्वी झाली म्हणून त्रास आहे? त्यातल्या त्रुटी किंवा जी काही अडचण असेल ती त्यांनी नक्की सरकारला सांगावी. परंतु लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातनं माननीय अजितदादा महायुतीच्या माध्यमातनं ती जनतेपर्यंत थेट बहिणींच्या अकाउंटला गेलेली आहे आणि महाराष्ट्रातील माता भगिनी या आनंदी झालेल्या आहेत. शेवटी जे सरकार बोलतं ते जे करणारं मिळालं तर जनतेला त्याचा आनंद जास्त होतो. जनतेचा आनंद आहे सुषमा अंधारेजी. जनतेला आनंद आहे. महिलांसाठी योजना आहे. महिलांच्या खात्यात 4 पैसे पडत असतील, महिलांचं सबलीकरण होत असेल, तर विरोधी पक्षाला याला विरोध करण्याचं कारण काय? अ, मी मागे एकदा म्हटलं की देवेंद्र फडणवीस साहेब हे फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र आहेत. हं, आणि अर्थात फडणवीसांच्या सोबत पवार आणि शिंदे आहेत, म्हणजे ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वान नाही पण गुण लागला, तर ते गुण लागणं फार स्वाभाविक आहे. हे इतकं फेक नरेटिव्ह आहे. कुठल्याही योजनेला विरोधकांचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही. जी. खास करून जेव्हा एखादी योजना महिलांच्यासाठी असते तर त्यावेळेला त्याला विरोध करायचं काही कारण नाही. परंतु योजनेचं इम्प्लिमेंटेशन होताना इतर किती योजना बंद होत आहेत याचा कधी विचार केलाय का आपण? की किती योजना बंद करून त्याचा जो निधी आहे तो वळता केला जातोय, एक भाग. दुसरं असं की आम्ही नाही, कमलेश दादा आपल्यासारखी मान्यताप्राप्त माध्यमं सांगताहेत की वित्त खात्यामध्ये तूट कितीची आहे ती. एवढी मोठी तूट असताना आणि महत्त्वाचं, 2 दिवसांपूर्वी महिला बालकल्याण खात्याच्या एका निदेशिकेचा फोन होता. मला वाटते त्या लातूर का बीडच्या होत्या. त्या म्हणाल्या, ताई मी बोलू शकत नाही, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, पण 3 महिने झालं आमच्या खात्यात कुणाचाही पगार झाला नाही. हे फार विशेष आहे की यांचा पगार झाला नाही. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, हे महाज्योतीचे, सारथीचे, बार्टीचे, रिसर्चर, आजही तुम्ही पुण्यामध्ये येऊन बघा, 9-10 दिवस झाले ही सगळी संशोधक विद्यार्थी बिचारे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचे स्टायफंडच दिलेले नाही आहेत. मग एकीकडे तुम्ही योजनेला कुणाचा विरोध असायचं कारण नाही, पण एकीकडे एवढ्या सगळ्या लोकांना ज्यांचे हक्काचे पैसे देणं आहे ते पैसे दिलेले नाही आहेत. दुसरीकडे यांना किती मिळतायत बरं? एका मायमाऊलला किती मिळतात? 1500 रुपये. अहो, पण ही योजना पोचवण्यासाठी जे योजना दूत सरकारने नेमले आहेत त्या योजना दूताला किती मिळणार आहेत पैसे? तर योजना दूताला पैसे त्याच्या कितीतरी अधिक पटीने, मला वाटतं काहीतरी 15 का 18,000 रुपये त्याचं पेमेंट आहे. म्हणजे योजनेच्या नावाखाली आपल्या विधानसभांची बूथ बांधणी करणं आणि प्रत्येक विधानसभा निहाय योजना दूत निर्माण करणं. बरं, त्यातही ती योजना पोहोचवण्यासाठी एक कमिटी नेमली यांनी आणि त्या कमिटीला काय सांगितलंय की याच्या 2 सदस्य हे अशासकीय असतील आणि याचा अध्यक्ष या कमिटीचा अशासकीय असेल आणि तो अध्यक्ष नेमण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना असेल आणि त्याने विधानसभेच्या अंतर्गत योजना पोहोचली का नाही बघायचं. थोडक्यात काय तर विधानसभेची बांधणी सरकारच्या पैशावर करायची आहे, हा सरळ सरळ अजेंडा आहे. बाकी योजना म्हणून विरोध असण्याचं काहीच कारण नाही. रुपालीताई, लोकसभा निवडणुकांचे निकाल झाले. लोकसभा निवडणुकांचे निकाल काय फार तुमच्यासाठी आणि तुमच्या आघाडीसाठी, तुमचा पक्ष पकडून, की फार तुमच्यासाठी चांगले होते त्याच्यातला भाग नाही. लोकसभा निवडणुकांनंतर सुचलेलं आहे शहाणपण म्हणायचं का? लोकसभा निवडणुकांचे निकाल बघता, जर लोकसभा निवडणुकांचे निकाल तुमच्या बाजूने लागले असते तरी सुद्धा अशीच योजना आली असती का? अशाच योजना आणताना इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला असता का? महत्वाचं, हां. सगळ्यात महत्वाचं
की कुठल्याही इतर योजनेचा निधी वळवून लाडकी बहीणकडे दिलेला आहे हे अत्यंत खोटं आहे. हेच विरोधकांचा जो नेरेटिव्हचा प्रयत्न आहे तो आम्ही त्याच्यामुळे समोर तुमच्या माध्यमांसमोर खोडून काढतो. कुणाचा फोन आला, कोण परिचिका, कोण कर्मचारी, तिचा पगार नाही मिळाला, तर त्याच्या संदर्भात विरोधकांनी सरकारकडे मागणी करावी. म्हणजे एक लक्षात घ्या, राज्यात प्रश्न अनेक आहेत. एक एक प्रश्न महायुती अत्यंत सक्षमपणे सोडवण्याचा प्रयत्न करते. आणि राहिला विषय तो योजनेचा निधी जर गेलेला नाही दुसरीकडे तर हा विषय राहत नाही. माता भगिनींना 1500 रुपये देऊन सरकार उपकार करत नाहीये, परंतु खारीचा वाटा उचललेला आहे. आपलं असं सरकार आहे की आपल्याला कुठेतरी योजना ही थेट त्रास न होता आपल्याला देते. मध्ये विरोधक म्हणले की तहसीलदार लाच मागतायत, त्याच्यामध्ये आता मध्ये म्हणतायत की बाबा पैसेच मिळाले नाही. कुठेतरी केवायसी राहिलेली आहे, बँकिंग अपडेट राहिलेले, त्यांनाच फक्त पैसे म्हणजे त्यांच्या खात्यात मिळालेले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत, तेही पोहोचतील. दुसरा विषय, जे विद्यार्थी किंवा जे कोणी महाज्योती असतील किंवा एमपीसीचे विद्यार्थी ते वेगळ्या प्रश्नासाठी तिथे आंदोलन करतायत, त्यांचेही जे प्रश्न आहेत तेही महायुती सरकार म्हणून किंवा माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण रुपाली, ते माझा मूळ आपला प्रश्न विषय, मी नाही माझा प्रश्न हा होता की समजा लोकसभेचे निकाल तुमच्या बाजूने चांगले आले असेल तरी तरी राबवली असती. मी त्याच मुद्द्यावर येते की जी. निवडणूक या येतात जातात, तो दर 5 वर्षांनी आहे. लोकसभेला ठीक आहे, लोकसभेला आम्हाला अपयश आलं, ज्या आमच्या चुका आहेत त्या आम्ही चुका चिंतन करून त्या परत होऊ नये म्हणून आम्ही उभे आहोत ना. आता 5 वर्षाची जी विधानसभा आहे ती 5 वर्षांनी येणारच आहे. त्याच्यामध्ये जर अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या माता भगिनीसाठी जर योजना आणली तर चुकलं कुठं? म्हणजे विरोधकांना कुठेतरी नेरेटिव्ह सेट करायला मिळत नाहीये. जनतेचा पाठिंबा हा जर महायुतीला मिळतोय म्हणून जर त्यांना त्रास होणार असेल तर तो आमचा प्रश्न नाहीये. निवडणुका डोळ्यात समोर ठेवून योजना राबवण्यात आली नाही. जे उपमुख्यमंत्री पद माननीय अजितदादांना मिळालं, जे जनतेला त्यांच्या योजना मिळायला पाहिजेत, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झालेच पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्या हेतूने ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि ते सरकारचं काम आहे आणि ते आम्ही राबवतो. दादांची योजना असं तुम्ही म्हणतायत, पण महायुती दादांच्या माध्यमातून तुम्ही म्हणाला दादांची योजना तुमच्या बोलण्यात 2-3दा उल्लेख आला, म्हणून मी आपला प्रश्न विचारला. आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. पण दादा सुरुवातीच्या काळात फार फक्त लाडकी बहीण योजनाच म्हणत होते. एक लक्षात घ्या, दादा आता ते शॉर्ट फॉर्म